नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या या विशेष भागाच्या रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला एका रोमांचक आणि भावनिक कोर्टरूम ड्रामाची सविस्तर चर्चा करणार आहे. हे भाग एका मराठी मालिकेच्या काल्पनिक एपिसोडवर आधारित आहे, ज्यामध्ये महिपत, अर्जुन आणि इतर पात्रांच्या भोवती फिरणारी कथा आहे. एपिसोडची सुरुवात होते एका जोरदार आणि उत्साहवर्धक संगीताने, जे प्रेक्षकांना ताबडतोब कोर्टरूमच्या तणावपूर्ण वातावरणात घेऊन जाते. स्क्रीनवर दिसते एक भव्य कोर्टरूम, ज्यात न्यायमूर्तीची खुर्ची उंचावर आहे आणि बाजूला वकील आणि साक्षीदारांच्या जागा. कॅमेरा पॅन होत जातो आणि प्रेक्षकांना दिसतो महिपत, जो हातकड्या घातलेला असतो आणि पोलिसांच्या ताब्यात कोर्टात आणला जात आहे. महिपतचा चेहरा घामाघूम झालेला, डोळ्यात भीती आणि अपराधीपणाची छाया. हे दृश्य इतके प्रभावी आहे की प्रेक्षक ताबडतोब कथेत गुंतून जातात. मालिकेच्या निर्मात्यांनी येथे सस्पेन्सचा उत्तम उपयोग केला आहे. महिपत हे पात्र आधीच्या एपिसोड्समध्ये एक रहस्यमय व्यक्ती म्हणून दाखवले गेले आहे आणि आता त्याला कोर्टात आणणे हे कथानकाला नवीन वळण देत आहे. प्रेक्षकांना आठवते की मागील एपिसोडमध्ये एक भयानक अपघात झाला होता, ज्यात अनेकांचे जीव धोक्यात आले होते. हे अपघात महिपतने घडवून आणला असल्याचा संशय आहे आणि आता सत्य समोर येणार आहे. मी म्हणेन की हे एपिसोड सुरुवातीपासूनच गती पकडतो आणि प्रेक्षकांना स्क्रीनपासून हलू देत नाही. महिपतचा प्रवेश आणि अर्जुनचा प्रश्न. कोर्टरूममध्ये महिपतला साक्षीदाराच्या जागेवर आणले जाते. न्यायमूर्ती गंभीर चेहऱ्याने म्हणतात, साक्षीदार महिपत, तुम्ही शपथ घ्या की तुम्ही फक्त सत्य बोलाल. महिपत हळूवार हात उचलतो आणि शपथ घेतो, पण त्याच्या आवाजात कंप आहे. कॅमेरा क्लोजअप घेतो त्याच्या चेहऱ्यावर, ज्यात प्रेक्षकांना त्याच्या अंतर्मनातील संघर्ष दिसतो. आता येतो मुख्य पात्र अर्जुन, जो वकील म्हणून उभा आहे. अर्जुन हे पात्र मालिकेत एक न्यायप्रिय आणि धाडसी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. तो महिपतकडे पाहून म्हणतो, काय महिपत, सत्य आहे ते सांग. हे डायलॉग इतके साधे पण प्रभावी आहे की ते प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अर्जुनचा आवाज दमदार, आत्मविश्वासपूर्ण आणि त्याच्या डोळ्यात सत्य शोधण्याची जिद्द. रिव्ह्यूमध्ये मी हे सांगू इच्छितो की अर्जुनचे हे पात्र येथे उत्तम रंगवले गेले आहे. अभिनेता त्याच्या बॉडी लँग्वेजद्वारे न्यायाच्या लढाईचे चित्रण केले आहे. प्रेक्षकांना वाटते की अर्जुन केवळ वकील नाही, तर एक नायक आहे जो अन्यायाविरुद्ध लढतो. हे दृश्य मागील एपिसोड्सशी जोडले गेले आहे, ज्यात अर्जुनने अपघाताची तपासणी केली होती आणि महिपतवर संशय व्यक्त केला होता. एकूणच हे भाग कथानकाच्या निरंतरतेला न्याय देतो. महिपत थोडा वेळ गप्प बसतो. त्याच्या ओठांवर शब्द येतात पण आवाज बाहेर येत नाही. कोर्टरूममध्ये शांतता पसरलेली असते. फक्त घड्याळाच्या टिकटिकचा आवाज ऐकू येतो. मग महिपत हळू आवाजात म्हणतो, तो अपघात मीच घडवून आणला होता. हे वाक्य बोलताना त्याचा चेहरा पांढरा पडतो आणि प्रेक्षकांना वाटते की हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. या डायलॉगचा प्रभाव जबरदस्त आहे. रिव्ह्यूच्या नजरेतून हे एक क्लिफ हँगर आहे जे प्रेक्षकांना उत्सुक ठेवते. महिपतनी अपघात घडवला हे कबूल करणे हे कथानकाला नवीन दिशा देते. आधीच्या एपिसोड्समध्ये अपघात एक रहस्य होता आणि आता सत्य समोर येत आहे. मी म्हणेन की स्क्रिप्ट रायटरने येथे भावनिक गहनता आणली आहे. महिपत हे पात्र केवळ खलनायक नाही, तर त्याच्या मागे काही कारण असू शकते जे पुढे उघड होणार आहे. अभिनयाच्या बाबतीत महिपतच्या अभिनेत्याने हे दृश्य उत्तम साकारले आहे. त्याच्या आवाजातील कंप आणि डोळ्यातील पश्चात्ताप प्रेक्षकांना स्पर्श करतो. अर्जुन महिपतच्या कबुली जवाबावर समाधानी होत नाही. तो पुढे सरकतो आणि कठोर आवाजात विचारतो, कोणाच्या सांगण्यावरून? हे प्रश्न इतके धारदार आहे की कोर्टरूममध्ये टेन्शन वाढते. प्रेक्षकांना वाटते की आता मोठा खुलासा होणार आहे. महिपत मात्र गप्प बसतो. तो डोळे खाली घालतो, हात मुठीत आवरतो, पण एक शब्दही बोलत नाही. रिव्ह्यूमध्ये हे दृश्य मला आवडले कारण यात सस्पेन्सचा उत्तम उपयोग आहे. अर्जुन आणि महिपत यांच्यातील हे संवाद कथानकाला गती देतात. प्रेक्षक विचार करतात की महिपत कोणाचे नाव घेणार नाही, कदाचित एखाद्या मोठ्या व्यक्तीचे, ज्यामुळे कथा अधिक गुंतागुंतीची होईल. मालिकेच्या एकूण प्लॉटमध्ये हे वळण महत्त्वाचे आहे कारण यातून षड्यंत्राचा सुगावा लागतो. अर्जुनची धमकी, फोटोज दाखवण्याची धमकी. महिपत गप्प बसल्यावर अर्जुन थोडा रागावतो. तो म्हणतो, तुला जर कोर्टासमोर काहीच सांगायचं नसेल तर मला हे फोटोज कोर्टासमोर दाखवावे लागतील. हे बोलताना अर्जुन एक फाईल उघडतो, ज्यात काही फोटोज असतात. कॅमेरा झूम इन होतो आणि प्रेक्षकांना दिसतात अपघाताचे फोटो, गाड्या उलटलेल्या, लोक जखमी झालेले. हे फोटोज इतके रिअलिस्टिक आहेत की प्रेक्षकांना धक्का बसतो.
या भागात व्हिज्युअल इफेक्ट्सचा उत्तम उपयोग आहे. रिव्ह्यूच्या दृष्टिकोनातून हे दृश्य कथानकाला अधिक विश्वसनीय बनवते. अर्जुन हे पात्र येथे एक स्मार्ट वकील म्हणून दिसतो, ज्याने पुरावे गोळा केले आहेत. प्रेक्षकांना आठवते की मागील एपिसोडमध्ये अर्जुनने हे फोटोज मिळवण्यासाठी खूप मेहनत केली होती. हे दृश्य न्यायव्यवस्थेवर विश्वास निर्माण करतो आणि प्रेक्षकांना प्रेरणा देते. अर्जुनचा पुढचा डायलॉग आणि महिपतची प्रतिक्रिया. अर्जुन पुढे म्हणतो मिलॉर्ड, तर हे वाक्य पूर्ण होण्याआधी महिपत लगेच ओरडतो, थांबा थांबा. महिपतचा चेहरा घाबरलेला आणि तो अर्जुनकडे पाहून म्हणतो की त्याला बोलायचे आहे. हे दृश्य एपिसोडचा क्लायमॅक्स आहे, ज्यात सस्पेन्स शिगेला पोहोचते. रिव्ह्यूमध्ये मी हे सांगू इच्छितो की हे टर्निंग पॉइंट ब्रिलियंट आहे. महिपतची प्रतिक्रिया इतकी नैसर्गिक आहे की प्रेक्षकांना वाटते की आता सगळे सत्य उघड होणार आहे. अभिनेते येथे उत्तम कामगिरी करतात. अर्जुनचा आत्मविश्वास आणि महिपतची घाबरट. एकूणच हे एपिसोड भावनिक आणि रोमांचक आहे. आता पुढे काय होणार? आजचा भाग सुरू होतो तो साक्षीच्या घरात. सीन अतिशय साधा पण प्रभावी आहे. सचिन पाणी पित असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अस्वस्थता दिसते. तो एकटाच आहे आणि वातावरण शांत आहे. हे सीन दिग्दर्शकाने अतिशय बारकाईनं चित्रित केले आहे. सचिनच्या हातात ग्लास आहे आणि तो पाणी घेत असताना त्याच्या मनात काहीतरी चाललेले दिसते. अचानक त्याचा फोन वाजतो. फोन उचलताच दुसऱ्या बाजूने एक कर्कश आवाज येतो. दीक्षित, तुला माझे 5 लाख रुपये द्यायचेत का नाहीत? हा आवाज इतका धमकीपूर्ण आहे की प्रेक्षकांना लगेच कळते की हे काही सामान्य कॉल नाही. सचिन जरा थोडा घाबरतो. त्याच्या चेहऱ्यावर घाम येतो, डोळे मोठे होतात. हे अभिनय सचिनच्या भूमिकेतील अभिनेत्याने अप्रतिम केला आहे. तो माणूस पुढे म्हणतो, मला 2 दिवसात जर 5 लाख रुपये मिळाले नाहीत तर मी सर्व काही तुझं उघड करेन. यातून कळते की सचिनचे काही रहस्य आहे. जे उघड झाले तर त्याच्या जीवनात वादळ येईल. हे रहस्य काय आहे? मागील भागात आपण पाहिले की सचिनने काही आर्थिक गडबड केली आहे आणि हा माणूस त्याचा भागीदार किंवा ब्लॅकमेलर असावा. सचिन घाबरून जातो, पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो. तो उत्तर देतो, मला थोडासा वेळ द्या, मी तुमचे सर्व पैसे देईन. त्याच्या आवाजात भीती आणि विनंती आहे. हा सीन प्रेक्षकांना ताण देतो, कारण आपल्याला माहिती आहे की सचिनची आर्थिक स्थिती चांगली नाही. तो कसा पैसे उभे करेल हा प्रश्न मनात येतो. माणूस फोन ठेवतो आणि सीन संपतो. हे छोटेसे सीन मालिकेच्या मुख्य प्लॉटला जोडते, ज्यात आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेल हे मुद्दे आहेत. मला वाटते की हे सीन मालिकेच्या लेखकांनी अतिशय हुशारीने लिहिले आहे, कारण ते दर्शकांना उत्सुक ठेवते. नंतर थोड्या वेळाने सचिनला अस्मिताचा मेसेज येतो. मेसेज आहे, खूप दिवस झाले, तुला मिस करत आहे. हे मेसेज पाहून सचिनच्या चेहऱ्यावर एक स्मित येतो. तो मनातल्या मनात म्हणतो, कितीही झालं तरी बायको ही बायकोच असते. नवऱ्याला सोडून ती कुठे जाणार आहे? हे वाक्य अतिशय भावनिक आहे. यातून सचिनच्या मनातील विश्वास आणि प्रेम दिसते, पण त्याच वेळी त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे निर्माण झालेला अपराधी भावही लपलेला आहे. अस्मिता ही त्याची पत्नी आहे आणि त्यांच्या नात्यात काही तडे गेले आहेत. मागील भागात आपण पाहिले की अस्मिताने सचिनला सोडले आहे किंवा अंतर ठेवले आहे, पण हे मेसेज दाखवते की तिच्या मनात अजूनही प्रेम आहे. हे सीन मालिकेच्या रोमॅन्टिक अँगलला मजबूत करतो. मी म्हणेन की हे भाग प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडते, कारण प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात ज्यात प्रेम आणि विश्वासघात यांचा संघर्ष असतो. आता सीन जातो तो सुभेदारांच्या हॉलमध्ये. हे घर मालिकेचे मुख्य ठिकाण आहे, जिथे कुटुंब एकत्र बसते. सीन सुरू होतो पूर्ण आजी, कल्पना आणि अस्मिता बसलेल्या दृश्याने. पूर्ण आजी ही कुटुंबाची आधारस्तंभ आहे. तिच्या बोलण्यात शहाणपण आणि अनुभव आहे. कल्पना ही भावनिक आहे आणि अस्मिता ही आधुनिक स्त्री आहे जी मोबाईलमध्ये व्यस्त असते. अस्मिता मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते, कदाचित सोशल मीडिया किंवा मेसेज. पूर्ण आजी म्हणते, नागराज काहीतरी करून सुटण्याचा प्रयत्न नक्की करेल, पण जोपर्यंत अर्जुन कोर्टामध्ये आहे तोपर्यंत तो तसं होऊ देणार नाही. हे वाक्य मालिकेच्या मुख्य संघर्षाला स्पर्श करते. नागराज हा गुन्हेगार आहे जो कुटुंबाला त्रास देतो आणि अर्जुन हा वकील किंवा न्यायाच्या बाजूने उभा आहे. पूर्ण आजीच्या बोलण्यात विश्वास आहे, ज्यातून कळते की तिला अर्जुनवर पूर्ण भरोसा आहे. कल्पना उत्तर देते, मला तर नागराज भाऊजींचं नाव ऐकण्याची सुद्धा इच्छा नाहीये. यातून कल्पनाच्या मनातील द्वेष आणि भीती दिसते. नागराजने कदाचित तिच्या कुटुंबाला खूप त्रास दिला असेल. हे सीन भावनिक आहे, कारण ते कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक स्थिती दाखवते. तेवढ्यात विमल येते. विमल ही घरातील मदतनीस किंवा कुटुंबातील सदस्य आहे जी नेहमी हसतमुख असते. ती म्हणते, अस्मिताताई, तुम्हाला 2 पोळ्या वाढू का? हे छोटेसे वाक्य घरगुती वातावरण निर्माण करते. जेवणाच्या वेळी असा संवाद नेहमीचा असतो, पण यातून अस्मिताच्या व्यस्ततेवर प्रकाश टाकला जातो. पूर्ण आजी अस्मिताला ओरडते, अस्मिता, तू फोन ठेव आधी.
काय महत्वाचं असतं का त्या फोनमध्ये सारखं? हे वाक्य आजच्या पिढी आणि जुन्या पिढीमधील फरक दाखवते. आजीला वाटते की फोनमध्ये इतके व्यस्त राहणे चुकीचे आहे, तर अस्मिता उत्तर देते, काही नाही ग. हे छोटेसे उत्तर, पण त्यात अस्मिताच्या मनातील गुपित लपलेले आहे. कदाचित ती सचिनचा मेसेज पाहत असेल. विमल म्हणते, हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. अचानक सचिनला पाहून क्षणभर सगळे स्तब्ध होतात. वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण होतो. सचिन शांत पण ठाम आवाजात म्हणतो, मला माझ्या बायकोला भेटू द्या, मला अस्मिताशी बोलायचं आहे. त्याचा आवाज ऐकून अस्मिता आतून बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि थोडीशी भीती सगळंच एकत्र दिसत असतं. इतक्या दिवसांनी सचिन स्वतःहून तिच्यासमोर उभा आहे हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिच्या मनात अजूनही त्याच्याबद्दलचं प्रेम जिवंत असतं हे स्पष्ट जाणवतं. पण पूर्णा आजींच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसते. त्या कडक आवाजात म्हणतात, आता कशाला आलास इथे? जेव्हा घराची बायकोची किंमत नव्हती तेव्हा आठवलं नाही का काही? त्यांच्या शब्दात राग असतो, पण त्यामागे अस्मिताबद्दलची काळजीही दडलेली असते. कल्पनाही पूर्णाजींना साथ देते. ती म्हणते, अस्मिता आता सावरली आहे, पुन्हा तिच्या आयुष्यात गोंधळ नको.